Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 8th standard, today we are going to learn Androcles and the Lion English workshop. Let's start English workshop. Number first, match the phrases in column A with their meanings in column B. कॉलम ए मधील आणि बी मधील जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. आता कॉलम ए मधील नंबर 1 लुकिंग आउट फॉर याची जोडी जी आहे तर ती कॉलम बी मधील सी बरोबर जुळेल, म्हणजे ट्राइंग टू सर्च फॉर याशी जुळेल. नंबर 2 फेस टू फेस याची जोडी जी आहे तर ती एफ बरोबर जुळेल, म्हणजेच इन फ्रंट ऑफ इच अदर याशी त्याची जोडी जी आहे तर ती जुळेल. कॉलम ए मधील नंबर 3 समन अप करेज याची जोडी जी आहे तर ती ई बरोबर जुळेल, म्हणजे ट्राय टू बी ब्रेव याशी त्याची जोडी जुळेल. कॉलम ए मधील नंबर 4 रेज मेल्टेड याची जोडी जी आहे तर ती ए बरोबर, म्हणजे अँगर रेड्यूस याशी त्याची जोडी जी आहे तर ती जुळेल. आणि नंबर 5 बी मूड बाय याची जोडी जी आहे तर ती डी बरोबर, म्हणजे फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग्स याशी जोडी जुळेल. ॲक्टिव्हिटी फर्स्ट मधील बी आहे रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी. गोष्टीमधून खालील वाक्ये जी आहेत तर ती वाचायची आहेत. नंबर 1 दे वेअर बाउंडेड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. नंबर 2 द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ. नंबर 3 द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लिस अगेन. द वर्ड बाउंड कॅरीज 3 डिफरंट मीनिंग्स इन ईच ऑफ द सेंटेन्सेस. प्रत्येक वाक्यामध्ये बाउंड या शब्दाचा अर्थ जो आहे तर तो वेगळा आहे. आता ए रश्ड फॉरवर्ड, पहिलं जे सेंटेन्स आहे त्यामध्ये रश्ड फॉरवर्ड हा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर सेकंड सेंटेन्समध्ये बी फोर्स टू फॉलो हा त्याचा अर्थ आहे. आणि तिसऱ्या सेंटेन्समध्ये सी टाईड अप असा त्याचा अर्थ होतो. नाव पुट द करेक्ट लेटर ए बी सी इन द बॉक्सेस अकॉर्डिंग टू द प्रॉपर मिनिंग. आता योग्य अर्थानुसार आपल्याला त्या बॉक्समध्ये ते अल्फाबेट जे आहेत तर ते लिहायचे आहेत. नाव सी नाव ट्रान्सलेट ईच ऑफ द 3 सेंटेन्सेस ए बी सी इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. आपल्याला या तिन्ही सेंटेन्सेसचं ट्रान्सलेशन करायचं आहे. आपण मराठीत याचं ट्रान्सलेशन करणार आहोत. त्यामध्ये ए त्यांना त्यांच्या मालकाचे नियम पाळणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यानंतर बी त्या दयाळू माणसाने सिंहाचा जखमी पंजा घट्ट बांधला. आणि सी सिंहाने अँड्रोक्लसकडे पुन्हा झेप घेतली. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 2 त्यामधलं ए फाइंड फ्रॉम द स्टोरी द अँटोनिम्स अपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेले जे काही वर्ड्स आहेत, जे शब्द आहेत त्यांचे अपोजिट वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत. पहिला वर्ड आहे काइंड, त्याचा अपोजिट आहे अनकाइंड. नंबर 2 पुअर, त्याचा अपोजिट वर्ड आहे रिच. नंबर 3 स्लेव, त्याचा अपोजिट आहे फ्री मॅन. नंबर 4 हाय, त्याचा अपोजिट आहे लो. नंबर 5 पनिशमेंट, त्याचा अपोजिट आहे एनकरेजमेंट. नंबर 6 अनबाउंड, त्याचा अपोजिट आहे बाउंड. नंबर 7 टेंडर, त्याचा अपोजिट आहे टफ. नंबर 8 हॅपी, त्याचा अपोजिट आहे अनहॅपी. नाव कंडक्ट अ गेम ऑफ सिनॉनिम्स अँड अँटोनिम्स इन द क्लास. समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द यांचा जो काही गेम आहे, खेळ जो आहे तर तो वर्गामध्ये ती ॲक्टिव्हिटी कंडक्ट करायची आहे. नाव बी फाइंड फ्रॉम द स्टोरी 5 वर्ड्स दॅट डिस्क्राईब द साऊंड्स मेड बाय द लायन. त्या लायनने सिंहाने निर्माण केलेले आवाज कोणकोणते आहेत बघा. याचा आन्सर आहे ग्रॉल्ड,
roared, moaned, whimpered, and purred. Activity number 3. Write the reactions that followed each of the actions given below. पुढे दिलेल्या कृतीपाठोपाठ झालेली प्रतिक्रिया आपणास लिहायची आहे. आता ॲक्शन ए आहे. अँड्रोक्लीज डिड नॉट लाईक हिज क्रुएल मास्टर, सो ही रॅन अवे. नाऊ ॲक्शन बी. द लायन लुक्ड ॲट अँड्रोक्लीज पिटियसली, सो Androcles helped him. Now action C. Androcles bandaged the lion's injured paw, so lion cured early. Action D. A hungry ferocious lion was released into the arena, so Androcles frightened. Action E. The lion reached Androcles and rubbed his nose on Androcles' nose. Action F. The emperor asked Androcles what other reward he would like, so Androcles wanted the lion free. Activity number 4. Write in your own words 3 to 4 sentences about each of the following. खालील गोष्टींबद्दल 3 ते 4 वाक्यामध्ये माहिती जी आहे तर ती आपल्याला आपल्या स्वतःच्या शब्दात लिहायची आहे. नंबर 1. द कंडिशन ऑफ स्लेव्स इन एन्शियंट रोम. त्याचा आन्सर आहे द कंडिशन ऑफ स्लेव्स इन एन्शियंट रोम वॉज व्हेरी बॅड. दे वेअर बॉन्डेड विथ लॉ. दे हॅड to obey their master's order. Number 2. Qualities of Androcles. अँड्रोक्लीजची काय काय क्वालिटीज होत्या, काय गुण होते त्याचा आन्सर आहे. Androcles was a noble man. He helped to every person. Androcles was a brave man. He was one of the kind men. Number 3. Even wild animals can be our friends. त्याचं आन्सर आहे If our intentions are good towards anybody, it will be a good friend. The wild animals are also animals who can understand the feelings of humans. Activity number 5. Narrate to your class any short story about kindness to animals or how animals can be kind to humans. Write down the story in your notebook. Give it a title of your own. प्राण्यांवर दया करणे किंवा प्राणी माणसांशी कसे दयाळूपणे वागतात ही गोष्ट तुमच्या वहीत लिहून तिला योग्य शीर्षक द्या. आता स्टोरी आहे द लॉयल हॉर्स. हे स्टोरीचं टायटल आहे. Once there was a man. He had a horse named Chetak. The man used to go on a ride every day on his horseback. They both used to enjoy their rides. One day the man went for a ride as usual. Suddenly, he found himself trapped by 2 robbers. The robbers demanded the man to give everything he had. The man was about to give his money and precious things. Then Chetak understood what was going on. It started to kick and hit the robbers with its hind legs. The robbers found themselves in trouble and ran away. This way, Chetak saved his owner. The man was very happy. After this incident, the man's love increased a lot for his pet. Thanks for visiting to our channel. Please like, comment and subscribe our channel. Thanks a lot.